प्रेज द लॉर्ड. दर शनिवारप्रमाणे ह्याही शनिवारी आपण एका नवीन विषयाला हात घालणार आहोत आणि नवीन नवीन गोष्टी देवाच्या सेवेसाठी, देवाच्या राज्याच्या वाढीसाठी आपण शिकणार आहोत. ओके, मागच्या वेळेस आपण लिडरशिप पाहिली आणि गॉस्पल लिडरशिप आहे ना, प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण स्पष्टपणे पाहिला. आणि आजही आपण एका सुंदर विषयाकडे जाणार आहोत. मी गेल्या 8 दिवसापासून विचार करत होतो, प्रार्थना करत होतो, देवाप्पा आमच्या मराठी सेवकांसाठी, आमच्या या महाराष्ट्राच्या सेवकांसाठी, आमच्या या मुंबईच्या सेवकांसाठी तुझं काय उत्तेजन आहे, काय आहे. मी मागच्या रविवारी आम्ही संदेश दिला, ऐकला. देवाचं वचन सांगतं तुम्ही पाखरांकडून शिका. ओके, आता मी साऊथ आफ्रिकेसाठी प्रिपरेशन करत आहे, मुंग्यांपासून शिका. आणि ह्या 8 दिवसामध्ये देवाने माझ्यासमोर एक पक्षी आणला, त्याचं नाव आहे गरुड. आणि देव म्हणतो गरुडापासून शिका. येस, आपण वचनं वाचूया काही. यशायाचं पुस्तक, याचा 46 नंबरचा अध्याय आणि त्याचं 11 नंबरचं वचन. आपण 4-5 वचनं वाचू आणि त्याचं स्पष्टीकरण पाहूया. येस, यशायाचं पुस्तक, याचा 46 नंबरचा अध्याय आणि त्याचं 11 नंबरचं वचन. उगवती कडून माझे कार्य साधणार मी दूर देशाहून बोलवितो. मी बोलतो तसे घडवून आणतो. मी योजितो ते शेवटास धार्मिकतेपासून दूर असलेल्या अहो कठोर मनाच्या लोकांना माझे मी आपला न्याय. 11 नंबरचं वचन एकच वाचायचं. उगवती कडून मी हिस्र पक्षी बोलवितो. हा, हिस्र पक्षी म्हणजे गरुड. हिस्र पक्षी बोलवतो. माझे कार्य साधणार मी दूर देशाहून बोलवितो. बरं, देवाचं कार्य साधण्यासाठी देव म्हणतो मी गरुड पक्षाला बोलवणार आहे, आणि त्यांनी बोलवलं. ओके, अजून एक वचन वाचूया. 4-5 वचनं वाचू. निर्गम याचा 19 नंबरचा अध्याय आणि त्याचं 4 नंबरचं वचन. सचिन, आतमध्ये पेन आहे, प्रिंटरवरती ठेवला, घेऊन ये मार्कर पेन. 19 निर्गम याचा 19वा अध्याय आणि त्याचं 4 नंबरचं वचन वाचूया. ज्याला सापडेल कुणी वाचा. तुमने देखा है कि मैंने मिस्रियों से क्या क्या किया, तुमको मारो हुक्का पक्षी के पंखों पर चढ़ाकर अपने पास ले आए. बरं, मराठीमध्ये वाचा. आपण मराठी लोक आहोत सर्व. मराठीमध्ये काय केले ते वो तुम्हाला गरुडांच्या पंखावर बसून मी आपल्याकडे कसे आणले आहे ते तुम्ही पाहिले आहे. हां, तुम्हाला ते गाणं माहिती, आपण पूर्वी गाणं गायचो. पैरों पर उठाया उकाब की तरह ताकि हमको चोट न लगे, परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें, घोंसले को बार बार तोड़ कर उसे चाह कि सीखे हम उड़ना उस. किससे? गरुड. त्या गरुडावरून ते गाणं आहे. प्रेज द लॉर्ड. ह्या गाण्यामुळं मला हा पक्षी माझ्या समोर आला आणि सुंदर देवाने याचं स्पष्टीकरण दिलं. अजून एक वचन वाचूया आपण. अनुवाद याचा 28 नंबरचा अध्याय, 32 नंबरचा वाचा. 32, 10 आणि 11. सचिन, प्रिंटर खाली आहे बघ. हा बघ ना, प्रिंटरवर ठेवलं. तिथं नाही, आतमध्ये. अरे ऐकलं जा ना माझं. कालचा पेन, मार्कर पेन, बोर्डवर लिहायचा पेन. लाईट लाव. गरुड पक्षी आपले तोटे आवडीने आपल्या पिलांवर तळपत असते. आपले कुंभी बसून त्यावर त्यांना घेते. हां, काय लिहिलंय? पुन्हा एकदा वाचा. गरुड पक्षी आपली कोटे भरविते. गरुड पक्षी आपले कोटे भरवते. आपल्या पिलांवर तळपत असते. आपल्या पिलांवर तळपत असते. आपले पंख पसरून त्यावर त्यांना घेते. हां, आपल्या पिल्लांना अनुवाद हिंदीमध्ये काय सांगतो व्यवस्था विवरण मी मराठीत केलंय.
मी मराठीत प्रिपरेशन केलंय, हरकत नाही. गुड, ओके. स्तोत्रसंहिता याचा 10वा अध्याय आणि सॉरी 103 अध्याय, स्तोत्रसंहिता 103 अध्याय आणि 5 नंबरचं वचन. हे सापडलं पेन, राहू दे सचिन, नको सापडलं. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे होईल. व्हेरी गुड. तुझे तारुण्य बस. खूप सारे वचन आहेत गरुडाविषयी. पवित्र शास्त्र प्रगटीकरणच्या पुस्तकाप्रमाणे पर्यंत गरुडाचं उदाहरण देत आहे. जर तुम्ही प्रगटीकरण 1:4 आणि प्रगटीकरण 8:13, प्रगटीकरण 12:4 जर हे वचन वाचले तर गरुडाचा उल्लेख केलेला आहे. ख्रिस्ती जीवन जगायचं असेल, विश्वासणारं जीवन जगायचं असेल, सेवकाचं जीवन जगायचं असेल तर गरुडाप्रमाणे जगायला पाहिजे. प्रेज लॉर्ड. एक गरुड, त्याच्यामध्ये फार महत्वाचे गुण आहेत. जरी जंगलाचा राजा वाघ असला तसा आकाशाचा राजा गरुड आहे. आणि मला फार आनंद वाटतो ही गोष्ट समजायला की ह्या गरुडाला तो वाघ आणि सिंह पण घाबरतो. इतका शक्तिशाली तो गरुड आहे. बुद्धिमान, आपली शिकार करण्यास चतुर तो गरुड पक्षी आहे. आकाश, पाणी, समुद्रातला माशांनाही तो सहज पकडतो, मगरींनाही तो सहज पकडतो, जमिनीवरच्या प्राण्यांनाही तो सहज पकडतो. गरुडाचं आयुष्य 70 वर्षाचं आहे. बायबल सांगतं माणसाचं आयुष्य, त्याचा डामडोल 70 वर्षाचा. आणि ताकद असेल तर म्हणजे माणसासारखं आयुष्य ह्या गरुडाला आहे. पण जेव्हा हा गरुड 40 वर्षाचा होतो तेव्हा ह्या 40 वर्षापर्यंत याच्या नाकाची चोच जी वाकडी असते ती जास्त वाढत जाते आणि त्याला शिकार करता येत नाही. त्याच्या पायाचे नख इतके मजबूत असतात, तो कोणत्याही प्राण्याला पकडलं ना, इतकी त्याची पकड मजबूत असते, कधीच सुटत नाही आणि तो त्याला घेऊन उडतो. त्या गरुडाचे पंख इतके स्ट्रॉंग असतात की तो त्याने आकाश ढगाच्या वरती उडतो. पण 40 वर्षाचा झाल्यावर त्याची शिकार करण्याची चोच वाढते आणि त्याला शिकार खाता येत नाही. त्याचे नख इतके लांबडे आणि वाकडे होतात, त्याला शिकार पकडता येत नाही. त्याचे पंख त्याच्या अंगाला इतके चिटकतात की ते त्याला उंच भरारी मारता येत नाही. हा 40 वर्षाचा काळ, हे 40वे वर्ष त्या गरुडासाठी फार भयानक आणि खतरनाक असतं. त्या गरुडाला वाटतं आता मेल्याशिवाय पर्याय नाही. त्या गरुडासमोर 2 पर्याय. त्या स्थितीमध्ये जेव्हा चोच वाकली झाली, खाऊ शकत नाही, पायाचे नख इतके वाढलेत की कोणती शिकार पकडू शकत नाही, पंखाचं वजन इतकं झालंय की उडू शकत नाही. अशा भयानक परिस्थितीमध्ये 2 मार्ग त्याच्या समोर असतात. पहिला मार्ग, एक तर कोणत्या तरी प्राण्याच्या समोर जाऊन मरून जावं, म्हणजे तो प्राण्याचा शिकार व्हावं. आणि दुसरा मार्ग जो आहे तो मार्ग तो स्वीकारतो, आणि तो मार्ग म्हणजे तो एका डोंगरात जातो, डोंगरात उंच ठिकाणी जातो आणि तिथे गेल्याच्या नंतर तो आपली चोच एका दगडावर इतक्या जोरात मारतो, मारत राहतो, रक्ताभोंबाळ होतो. पण तो मारायचं थांबत नाही. त्या दगडावर मारून त्याची ती चोच तो तोडून टाकतो.
त्याच्या पायाचे नख इतके वाकडे असतात, इतके वाढलेले असतात, तो खरडून 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 त्याचे नख तोडून टाकतो. जेव्हा ह्या पिरियडला 6 महिन्याचा काळ जातो आणि जेव्हा त्याला नवीन चोच येते, तेव्हा तो आपल्या चोचीनं आपल्या शरीरातले पंख उपटून काढतो. आपल्या स्वतःच्या शरीरातले पंख उपटून काढणं सोपं नाही आहे. दर्दनाक, भयानक, वेदनेनं पिडलेलं काम तो गरुड पक्षी करतो. आपल्या शरीरातले पंख उपटून काढतो. फार वेदना होतात, रक्ताभोंबाळ होतो, पण तो पंख उपटून काढतो. आणि 6 महिन्याच्या नंतर त्याला नवीन पंख येतात, त्याला नवीन चोच येते, त्याला नवीन नख फुटतात आणि त्याच्यानंतर पुन्हा गरुड पक्षी 30 वर्ष जीवन जगतो. हालेलुया. 30 वर्ष त्याला पुन्हा नवीन जीवन मिळतं. देवाच्या सेवकांनो, आपण 40 वर्ष कदाचित सेवेत असतो. आपण म्हणू शकतो की मी खूप मोठं काम केलं, खूप मोठी सेवा केली, आम्ही खूप मोठे मोठे कार्य केले, मोठमोठ्या मीटिंग केल्या, मोठमोठे प्रोग्राम केले. पण आज ती स्थिती आहे की आम्ही त्या प्रकारचं काम करू शकत नाहीत. त्या प्रकारे मोठमोठ्या प्रोग्रामला आपण सामोरे जाऊ शकत नाहीत. कदाचित आपली शक्ती कमी पडते, कदाचित आपण फायनान्शियली कमी पडतो, कदाचित आमची टीम कमजोर झाली असेल. त्या गरुड पक्षासारखं कदाचित ते 40वे वर्ष देखील आमच्यासाठी खतरनाक असेल. कोणतंही वर्ष आमच्या जीवनात आहे आतापर्यंत. आज तुम्हाला सांगायचं आहे, ह्या 6 महिन्याच्या पिरियडमध्ये आपण देखील, बायबल सांगतं यशायाच्या पुस्तकात 40 नंबरच्या अध्यायात आणि शेवटच्या वचनामध्ये, ते गरुडाप्रमाणे उंच उडतील, चालतील तरी थकणार नाहीत, पळतील तरी दमणार नाहीत, तर नवीन शक्ती संपादन करतील. प्रेज लॉर्ड. नवीन शक्ती संपादन करण्यासाठी त्या पिढेतून, त्या वेदनातून, त्या त्रासातून जावं लागलं तरी चालेल, पण आम्ही गेलं पाहिजे. आम्ही गेलं पाहिजे. जर गरुड पक्षाने ठरवलं मला ह्या वेदना नको आहेत, मला मरण पत्करलं, तर पुढचं 30 वर्ष स्वाभिमानाचं आयुष्य तो जगू शकणार नाही. ते 30 वर्षाचं आयुष्य जगण्यासाठी त्याला 6 महिने स्वतःला पीडा, स्वतःला त्रास, स्वतःला वेदना करून घ्यावे लागतात. आणि मग तो 6 महिन्याच्या कालावधी स्वतःला लपून ठेवतो, पण या प्राण्याचा शिकार होत नाही. फार भयानक स्थिती आहे. आणि नंतर जेव्हा त्याला चोच येते, पंख येतात, नख नवीन येतात, त्याचं आयुष्य पुन्हा नवीन होतं. प्रेज लॉर्ड. आम्हाला काहीतरी स्ट्रगल करायची गरज आहे, मेहनत करायची गरज आहे. त्रास झाला तरी चालेल. देवाच्या सेवकांनो, ह्याच वर्षात होईल तितका त्रास सहन करा, कष्ट करा. येणारे 30 वर्ष आयुष्य बसून खाल, लिडरशिप कराल, लोकांना पुढे घेऊन जा. तुम्ही एक टीचर, एक प्रीचर, एक डायरेक्टर लेवलला जा. हजारो वर्ष लोक कंपनीत काम करतात, वॉचमॅन तर वॉचमॅनच राहतात, आयुष्य घालतात. रिटायरमेंट होईपर्यंत लोक कंपनीत काम करतात, वर्कर तर वर्करच राहतात. पण या देवाच्या सेवेमध्ये तुम्हाला वर्कर, लीडर, टीचर, स्पीकर, डायरेक्टर, उंच लेवलला जाण्याची संधी आहे. आणि हेच आम्ही ह्या गरुडापासून शिकणार आहोत. प्रेज लॉर्ड. ह्या गरुडाच्या जीवनातून खूप साऱ्या गोष्टी पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं, पुराव्यासहित शिकवतं, आणि आम्हाला ते स्वीकारलं पाहिजेत. आज आमच्यासमोर खरंच चॉईस आहे. ह्या स्थितीमध्ये राहायचं आहे. मंडळी वाढ नाही, मंडळीत लोक नाहीत, लोक आहेत तर दान दशमांश देत नाहीत. आम्ही काय करायचं कळत नाही, कोणत्या गोष्टी लोकांना सांगायच्या समजत नाही. बरेच लोक एकच गोष्ट सारखी 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 मंडळीला शिकवत राहतात. लोक पण बोर झाले. काय करायला पाहिजे? ह्या स्थितीमध्ये आम्हाला स्वतःला
आध्यात्मिकदृष्ट्या कोणता त्रास होईल तो त्रास सहन करायची तयारी ठेवली पाहिजे. मला वाटतं तो त्रास असेल मोठ्या पहाटे उठणं. खूप त्रास होतो सकाळी उठायला, कारण ही साखर झोप आहे. 3 वाजता 4 वाजता उठणं सोपं नाहीये. आपण 6 महिने रोज सकाळी 4ला उठा आणि 2 तास प्रार्थनेत घालवा. कठीण आहे, मला माहित आहे. त्या गरुडासाठी ते 6 महिने कठीण होते, आपल्यासाठी पण हे भयानक वेदनादायक 6 महिने त्रासदायक असतील. आम्हाला बायबल वाचायची जास्त सवय नाही, 1 अध्याय वाचून थांबतो. आपण प्रयत्न करूया रोज 3-4 अध्याय वाचायचे. आपल्याला लिहायची सवय नाही, आपण जे काही समजतं आपण लिहायचा प्रयत्न करूया. त्रासदायक आहे, त्रासदायक आहे बाहेर जाऊन लोकांना सुवार्ता सांगायला. फार त्रासदायक आहे, वेदनादायक आहे. पण आपण या 6 महिन्यात करूया. फार कठीण आहे लोकांना बोलवणं, लीडर लोकांना बोलवणं, त्यांना उत्तेजन देणं, कारण लोक ऐकत नाहीत. तरी पण त्यांना बोलवणं. कदाचित आपला अपमान होईल, कदाचित लोक आपल्याला उलटं बोलतील, कदाचित आपला अनेक प्रश्न विचारतील, कदाचित त्यांचा फायदा ना आपला फायदा विचारतील. अनेक प्रकारच्या त्रासाला आपल्याला सामोरं जावं लागलं तरी चालेल, कारण ह्याच 6 महिन्यामध्ये आम्हाला नवीन पंख फुटणार आहे. आपण शिकणार आहोत, आपल्याला अनुभव येणार आहे. आणि मग ह्या पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये आपण देवाच्या राज्यासाठी उंच भरारी मारणारे सेवक होतो. किती लोकांना असं वाटतं आम्ही एक शिस्तबद्ध आणि उंच विचाराची सेवा केली पाहिजे. व्हेरी गुड. लाचारपणे सेवा करू नका, अडाणी होऊन राहून सेवा करू नका. मला माफ करा, मी थोडंसं डायरेक्ट आणि स्पष्ट बोलत आहे. अडाण्यासारखी सेवा करू नका. बुद्धीनं, हुशारीनं, सावधानीनं, चातुर्यानं देवाची सेवा करा. कारण बायबल आम्हाला शिकवतं तुम्ही सापासारखं. मग देवच आम्हाला सांगतो तुम्ही चतुर असलं पाहिजे, स्मार्ट असलं पाहिजे. काल मागच्या वेळेस आपण स्मार्ट विषयी शिकलो. किती सुंदर गोष्टी स्मार्टमध्ये आहेत, जे मी तुम्हाला सांगते ऑलरेडी मी प्रॅक्टिकल करत आहे. हालेलुया. स्मार्ट व्हा मिनिस्ट्रीमध्ये, सेवेमध्ये. 10% लोक 90% लोकांना कंट्रोल करतायत. काल तुम्ही बघितलं असेल कालच्या सेमिनारमध्ये काय मोजके लोक, मोठ्यावर मोजणे इतके लोक 2000-3000 लोकांना कंट्रोल करत आहेत. उठा म्हणलं की उठणार, बसा म्हणलं की बसणार, बाहेर जा म्हणलं की जाणार, या म्हणलं की येणार. 10% लोक 90% लोकांना कंट्रोल करत आहेत. आणि माझी इच्छा आहे त्या 10% लोकांपैकी आपण एक असलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. त्याच्यासाठी काही पद्धती आहेत, त्याच्यासाठी काही स्ट्रॅटेजी आहे, त्याच्यासाठी काही काम आहे, आपण करायला पाहिजे. आज आपण गरुडाच्या जीवनातून 7-8 गोष्टी आपण शिकूया. नंबर 1, उमेश भाई आप यहां पर बैठ जाइए. नंबर 1, एकाग्रता. हा गरुड जो आहे त्याचं लक्ष, त्याचं दर्शन, त्याचा फोकस जर एखाद्या प्राण्याकडे गेला तर त्याची नजर त्या प्राण्याहून त्याला पकडेपर्यंत कधीच हटत नाही. राईट. मग तो पक्ष, तो प्राणी त्याच्या वजनापेक्षा डबल असला तरी चालेल, तो गेंड्यावरती पण झडप घालतो, तो हत्तीवरती पण झडप घालतो, त्याच्यापेक्षा शक्तिशाली वाघ तो त्याच्यावरती पण झडप घालतो. बरोबर आहे. मगर त्याच्या वजनापेक्षा जास्त आहे तरी तो त्या मगरीला उचलतो. त्याचा दृष्टिकोन, त्याचं ध्येय फार क्लिअर आणि स्पष्ट आहे. देवाच्या सेवकांनो, सेवेचं तुमचं ध्येय स्पष्ट करा आणि ते गाठेपर्यंत इकडं तिकडं बघू नका. ते अचीव करेपर्यंत दुसरं ध्येय समोर आणू नका. बरेच लोक म्हणतात मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला ते करायचंय, मला ते करायचंय.
आणि सगळ्या कामाला थोडा थोडा वेळ देऊन आपला वेळ वाया घालतात. त्यांना जे साध्य करायचे ते साध्य होत नाही. गरुडाची नजर, गरुडाचं लक्ष फार तीक्ष्ण आहे. एकाग्र फोकस एका गोष्टीकडे केला तर त्या गोष्टीकडून त्याचं लक्ष कधीच हटत नाही ते मिळेपर्यंत. म्हणून तो गरुड आहे. आणि म्हणून बायबल आम्हाला आज गरुडापासून शिकायला सांगत आहे. काय म्हटलं गरुड पक्षाविषयी? सुंदर वचन आहे. यशायाचं पुस्तक 46:11 मध्ये देव काय म्हणतो? हा गरुड पक्षी माझं ध्येय पूर्ण करणार आहे. वाचा, तुम्ही पाहिलं तुमच्या बायबलमध्ये लिहिलं आहे. माझं ध्येय पूर्ण करण्यासाठी गरुड पक्षी. हिंदी में पढ़ सकते हैं, बहुत सुंदर लिखा है. वाचा कोणीतरी, हिंदीमध्ये वाचा, मराठीत पण वाचा. हा बस, माझं कार्य साधण्यासाठी. हिंदीमध्ये काय लिहिलंय? मैं पूर्व से एक उगाव पक्षी को, मैं पूर्व से एक उगाव पक्षी को बुलाऊंगा. अर्थात हाँ, दूर देश से अपनी युक्ति के पूरा करने वाले पुरुष को बुलाता हूँ. बस तो म्हणतो मेरी युक्ती को, माझ्या ध्येयाला, माझ्या दर्शनाला पूर्ण करणारा माणूस या गरुडासारखा असला पाहिजे. जो त्याच्या ध्येयाकडे लक्ष ठेवतो तो पुन्हा कधी हटत नाही. ह्या जगात आमचं एकच ध्येय आहे, येशू ख्रिस्ताचं दर्शन पूर्ण करणे. प्रेज द लॉर्ड. ह्या जगात जितकेही लोक आहेत, आमचं दर्शन आमचं नाही, तर आमचं दर्शन येशू ख्रिस्ताचं आहे. आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन पूर्ण करा. भेटू ना भैया. आपण येशूचं दर्शन पूर्ण करण्यासाठी आहोत. आणि येशू ख्रिस्त म्हणतो, त्या गरुडासारखा माणूस मी बोलवेल जो माझं ध्येय पूर्ण करेल. काय आम्ही गरुडासारखे आहोत येशू ख्रिस्ताचं ध्येय पूर्ण करण्यासाठी? येस. देव आम्हाला सांगत आहे, लर्न फ्रॉम ईगल. त्या गरुडाकडून शिका की तो माझं ध्येय पूर्ण करण्यासाठी एकाग्रह आहे. माझ्या ध्येयाकडे त्याचं लक्ष आहे. गरुड पक्षी त्याच्या शिकारीला जेव्हा पाहतो त्याची नजर हटत नाही जोपर्यंत ते शिकार तो पकडत नाही. एखाद्या माशीला जर पकडायचं असेल ना, पाण्यातल्या फिशला, ती किती चपळ आहे, पण तो त्या 40 फुटावरून 50 फुटावरून त्या माशीला निरखून पाहतो. त्याची नजर इतकी तेज आहे. तर तो त्याचा अभ्यास करतो, ही माशी कधी बाहेर येईल, ही मच्छी कधी बाहेर येईल, ती कोणत्या माशांमध्ये राहते, तिचा काय वेळ आहे, सगळ्या गोष्टीचा क्लिअर तो अभ्यास करतो, ऑब्झर्वेशन करतो आणि बरोबर त्या मच्छीकडे लक्ष ठेवून राहतो आणि योग्य वेळेत त्या मच्छीला तो पकडल्याशिवाय राहत नाही. आम्हाला जे देवाचं कार्य करायचं आहे, देवाचं नाव पुढे न्यायचं आहे, देवाचं कार्य पुढे नेण्यासाठी त्या गरुडासारखी आमची नजर तेज आहे काय आमच्या दर्शनाकडे? आमचा फोकस क्लिअर आहे काय? त्या गरुड पक्षाला इतक्या उंचावून ती छोटीशी फिश, ती मच्छी क्लिअर दिसते आणि तो तिथून निशाणा लावतो, मला हिला गाठायचं आहे. बरोबर आहे का? देवाच्या सेवकांनो, आमचं ध्येय क्लिअर स्पष्ट आहे काय? जी सेवा आम्ही करत आहोत त्या सेवेमध्ये काय ध्येय आहे, कोणतं ध्येय आहे आणि ते ध्येय आम्ही कसं गाठणार, आम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे. आमचा देव शिस्तबद्ध देव आहे, घाई गडबडीचा देव नाही, गोंधळाचा देव नाही, तो शांतीचा देव आहे. आणि आमच्या देवाकडं प्लॅनिंग आहे.
उत्पत्तीच्या पहिला अध्याय पहिल्या वचनापासून तर प्रकटीकरणाच्या शेवटचा अध्याय शेवटच्या वचनापर्यंत त्याच्याकडे प्लॅनिंग आहे आणि त्याची नजर त्याच्या प्रत्येक कामाकडे आहे. आमचा देव प्लॅनर आहे. आमच्यासाठी देवाच्या सेवेसाठी आमच्या समोर काय प्लॅनिंग आहे, काय फोकस आहे, काय उद्देश आहे समजून घ्या. शोधायचा प्रयत्न करा. ज्या दिवशी तुम्हाला तुमचा उद्देश समजेल तुम्ही तो पूर्ण करण्यासाठी झटाल आणि यू विल बी सक्सेस इन युअर गोल. आपण अजून एक देवाचं वचन वाचूया. दुसरे शमूएल पहिला अध्याय 3 नंबरचं वचन. पहिले शमूएल दुसरे शमूएल पहिला अध्याय आणि 23 नंबरचं वचन वाचा. सापडलं का शमूएलचं पुस्तक? दुसरे शमूएल पहिला पहिला अध्याय 23 वचन वाचा. शौल व योनाथान प्रेमळ व मनमिळावू असो. हां जीवनात व मरणात त्यांचा वियोग झाला नाही. हां ते गरुडावरून वेगवान व सिंहावरून बलवान होते. बस. गरुड कसा आहे? वेगवान, एकदम तेज पळणारा, एकदम तेज उडणारा. हॅलो, कोण सांगत आहे माहिती? परमेश्वर सांगत आहे. गरुड हा वेगवान पक्षी आहे. त्याच्या ध्येयाकडे तो इतक्या वेगाने जातो की त्याला काहीच चाल करू देत नाही. एका मिनिटात, एका सेकंदात तो त्याची शिकार पकडतो, त्याचं ध्येय साधतो. बरोबर आहे? तो किती उंचावर असो पण ती मच्छी किती वेळात वरती येते त्याला कळतं आणि त्या वेळात तो तितक्या वेगाने येऊन तिला पकडतो. आमचं ध्येय गाठण्यासाठी आम्हाला वेग मर्यादा आखली पाहिजे. किती वेळात मला ते दर्शन पूर्ण करायचं आहे. नवीन ठिकाणी चर्च सुरू करायचं आहे, किती वेळात चर्च सुरू झालं पाहिजे, किती लोकांना घेऊन सुरू झालं पाहिजे. देवाच्या लोकांनो, चर्च बिल्डिंग बांधायचे स्वप्न सोडून द्या. बायबलमध्ये फक्त 2दाच चर्च बिल्डिंग बांधायचं इन्स्ट्रक्शन परमेश्वराने दिलं. त्याच्यानंतर कधीच इन्स्ट्रक्शन दिलं नाही. कॅथलिक लोकांची पद्धत आहे चर्च बिल्डिंग बांधा. बायबलची पद्धत आहे घराघरात मंडळ्या सुरू करा. प्रेषितांच्या पुस्तकात 2ऱ्या अध्यायापासून पुढे ही चळवळ सुरू झाली. तुमचं टार्गेट, तुमचं ध्येय, तुमची टाईमलाईन तुम्हाला सेट करता यायला पाहिजे की ह्या वर्षामध्ये, ह्या 6 महिन्यामध्ये, ह्या 2 महिन्यामध्ये मला कुठं नवीन देवाचं कार्य सुरू करायचं आहे. मग किती अडचण आलं तरी चालेल, आम्हाला त्या वेळेत, त्या स्पीडनं तिथं काम सुरू करता यायला पाहिजे. जेव्हा आम्ही प्लॅनिंग करू, दर्शन समोर क्लिअर ठेवू, देवाच्या लोकांनो आपण हळूहळू 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 ह्या कार्याविषयी जाणून घेऊ, शिकू, समजू आणि ह्या कार्याला पूर्ण करू आणि पुढे जात राहू. भले आज तुम्ही एकटे आहात, पण जेव्हा तुमच्यासमोर लक्ष्य आहे, एक एक लक्ष्याला पूर्ण कराल, तुम्ही एकटे राहणार नाही. समुद्रात तुमची एक जहाज, एक होडी आहे. जहाजाकडे बघू नका. तुम्ही जहाजाकडे बघाल, मोठमोठ्या लोकांकडे बघाल, तुम्ही निराश व्हाल. तुम्ही स्वतःची एक लहान नौका त्या समुद्रात करा. एक झाल्यावर दुसरी करा, तिसरी करा, चौथी करा. 50-100 नौका जेव्हा तुमच्या उभ्या राहतील तेव्हा तुम्ही त्या जहाजापेक्षा मोठे असाल. लहान लहान मंडळं जेव्हा तुम्ही सुरू कराल, लक्षात ठेवा तुमची ताकद, तुमचं काम त्या 7 माळ्याच्या जहाजापेक्षा मोठं असेल. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही साधारण नसणार. तुमचं व्हॅल्यू तुमच्या दर्शनानं, तुमच्या एकाग्रतेनं आणि तुमच्या काम करण्याच्या स्पीडवर अवलंबून आहे. एक मंडळी बंद झाली म्हणून बसू नका. हॅलो, तुमच्या टोपलीतल्या 2-4 माशा निघून गेल्या म्हणून बसू नका. देवाने आकाश समुद्र भरून माशा तुमच्यासाठी ठेवल्या. ध्येय ठेवा, इनकरेज व्हा, एकाग्रता ठेवा, तुम्ही सक्सेस व्हाल. मी खूप आशीर्वादित आहे आणि मी सक्सेस आहे म्हणायला हरकत नाही. प्रेज द लॉर्ड. मी एखाद्या गोष्टीकडे लक्ष लावतो,
ती पूर्ण झाल्याशिवाय मागं हटत नाही. काही झालं तरी चालेल, मला माहिती आहे ती मला मिळवायची आहे. किती त्रास होऊ द्या, वेळ लागेल, पण ती मिळवल्याशिवाय राहत नाही. माझी प्रार्थना त्यासाठी असते, उपवास त्यासाठी असतात, मेहनत त्यासाठी असतं, कॉन्टॅक्ट चालू असतं. त्या प्रकारच्या लोकांशी मी मिळत राहतो आणि त्या गोष्टीला अचीव करतो देवाच्या राज्यासाठी. तुमचं एकाग्रता, तुमचं ध्येय देवाच्या राज्याच्या वाढीसाठी असू द्या आणि त्या लहान लहान ध्येयाला पूर्ण करायचा प्रयत्न करा. एक एक गोष्ट तुम्ही पूर्ण करत जाल, तुमच्याकडे अशा अनेक गोष्टी तयार होतील आणि तुम्ही साधारण राहणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट पाहूया. गरुड नेहमी सर्वात उंच उडतो. देवाच्या सेवकांनो, मला माफ करा मी जे वाक्य बोलणार आहे, पोपट्यासारखे होऊ नका, गरुडासारखे व्हा. पोपट्यासारखे नुसते बोलणारे होऊ नका, गरुडासारखे करणारे व्हा. दुसरी महत्वाची गोष्ट, आकाशात सगळेच पक्षी उडतात. हो कांबळे साहेब, आकाशात सगळेच पक्षी उडतात, पण गरुड त्यांच्यापेक्षा उंच उडतो. गरुड ह्या कावळ्यांसारखं होऊ नका, ज्यांना दर्शन नाही, ज्यांना ध्येय नाही, ज्यांना उद्देश नाही, उचलली बॅग निघले सेवेला. मला माफ करा, फार कडक आणि कडू वाक्य आहे. गरुडासारखे उंच उडा, कावळ्यासारखं पोपट्यासारखं उडायचा प्रयत्न करू नका. गरुड उडतो तो फक्त दुसऱ्या गरुडासोबतच. गरुड दुसऱ्या गरुडासोबतच उडतो. गरुड कधीच कावळ्यासोबत उडत नाही. गरुड कधीच चिमण्यासोबत उडत नाही. गरुड कधीच बगळ्यासोबत पोपटासोबत उडत नाही. गरुड उडतो तो फक्त गरुडासोबतच. हालेलुया. देवाच्या लोकांनो, अशाच लोकांसोबत राहा जे सक्सेस आहेत, जे यशस्वी आहेत, जे मिशन माइंडेड आहेत, ते मिशनरी थिओलॉजिकल आहेत. ज्या लोकांसोबत तुम्ही राहाल तसेच व्हाल. गरुड कधीच कावळ्यासोबत चिमण्यासोबत राहत नाही. त्याला माहिती आहे यांच्या समोर काही गोल नाही, काही उद्देश नाही. उडायचं म्हणून उडतात, जगायचं म्हणून जगतात. कुणासोबतही राहू नका, आपला वेळ वाया घालू नका. अशाच लोकांसोबत राहा जे पवित्र आत्म्याने भरलेले आहेत, जे वचनाने भरलेले आहेत, जे दर्शनाने भरलेले आहेत, जे देवाचा उद्देश पूर्ण करण्यास झटणारे आहेत. त्यांचं हृदय हरवलेल्या लोकांसाठी आहे. हार्ट फॉर लॉस्ट ज्यांचं आहे त्यांच्यासोबत राहा. उंच उडताना तुम्हाला कुणासोबत उडायचंय तुम्ही ठरवा. तुमचे मित्र कोण आहेत तुम्ही ओळखा. अशाच लोकांसोबत मैत्री करा, अशाच लोकांची दोस्ती करा. दे आर सक्सेस इन द मिनिस्ट्री. माझा कोणी मित्र नाहीये, मी कुणाशी फ्रेंडशिप नाही करत, पण माझी फ्रेंडशिप ज्यांच्यासोबत आहे, मी जर त्यांना फोन करून सांगितलं ह्या माणसाला घ्या, ते म्हणतील आमच्याकडे कशाला पाठवता, तुमच्याकडेच ठेवा, आम्ही मदत करतो. उंच लेवलला उंच लोकांशी दोस्ती करा. ज्यांना दर्शन नाही, ज्यांना उद्देश नाही, जगायचं म्हणून जगतात, जेच प्रॉब्लेम मध्ये आहेत त्यांच्यासोबत तुम्ही राहाल, तुम्ही पण प्रॉब्लेम मध्येच याल. मला माफ करा पण हे खरं आहे. बरोबर गायकवाड साहेब. नापास झालेले लोक, हरलेले लोक, ज्यांना असं वाटतं सेवा सोडून द्यावी, वॉचमॅनच्या कामाला जाऊ, अशा लोकांसोबत राहू नका. खरं की नाही? तुमची बुद्धी, तुमचे विचारी तसेच होतील. आमच्या गावाला एक म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधल्यावर वाण नाही तर गुण लागतो. राईट.
ते नगर चैतन्य मागे. अशाच लोकांसोबत राहा ज्यांच्याकडे बघून तुम्हाला प्रेरणा मिळेल, तुम्ही उत्तेजित व्हाल आणि त्या लेवलला तुम्ही काम करायचा प्रयत्न कराल. बरे त्यांच्यासारखं नाही, पण त्यांच्या इतकं नाही, पण त्यांच्यासारखं तरी करायचा प्रयत्न कराल. जर तुम्ही इंग्लिश बोलणाऱ्या लोकांसोबत राहाल, ऑटोमॅटिक तुम्हाला इंग्लिश शब्द सुचतील. तुम्ही तेलुगू लोकांसोबत राहाल, ऑटोमॅटिक तुम्हाला कळेल तेलुगूमध्ये काय बोलतात ह्या गोष्टीला. राईट? तुम्ही बिगारी लोकांसोबत राहाल, तुम्हाला कळेल मातीत माल सिमेंट कसं कालवायचं. सुतारासोबत राहाल, तुम्हाला कळेल कशा लाकडं कापायचे. इलेक्ट्रिशियन सोबत राहाल, तुम्ही घरात स्वतः प्रयत्न कराल, मी लाईट लावतो, मी माझा बोर्ड रिपेअर करतो. साधारण लोकांसोबत राहून आपल्या आयुष्याला कमी करू नका, आपलं जीवन वाया घालू नका. देवाच्या सेवेत सफलता पाहिजे असेल तर गरुडासारखं त्याच्याच लेवलच्या लोकांसोबत उडा जे उंच उडू शकतात. तोच तुमचा मित्र असू द्या जो देवाच्या सेवेसाठी नेहमी धडपडत आहे. बरोबर? गरुड कधीच साधारण पक्ष्यांसोबत उडत नाही. साधारण लोकांसोबत मी असं नाही म्हणत की दोस्ती करून हाय भाय करा, प्रेज लॉर्ड करा, पण तुमचं पर्सनल रिलेशनशिप जास्त वेळ तुम्ही त्यांच्यात घालू नका. तुम्ही तुमचा वेळ वाया घालत आहात. काय फायदा? ह्या मिटिंगला गेलो, त्या मिटिंगला गेलो, ह्या प्रोग्रामला गेलो, त्या प्रोग्रामला गेलो, या लोकांसोबत राहिलो, आमचा काय फायदा? नुसतं भेटतात, प्रेज लॉर्ड करतात, गळ्यात भेटतात, झालं, पुढं काय? आमच्या काय फायद्याचं आहे? वेळ वाया, आमची मेहनत वाया, इतक्या लांब जायचं, पेट्रोल वाया. होतं की नाही? म्हणून अशाच लोकांसोबत राहा. तुमचा वेळ गेला तरी चालेल, पैसे गेले तरी चालेल, पण त्यांच्यापासून येताना तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकून आलेले असणार. राईट? गरुडाचं हे वाक्य माझ्या हृदयाला लागलं. आजपासून हमारी सोच ऊंची हो. उच्च विचाराचे लोक, असं काहीतरी तुम्ही विचार करा. अशा लोकांसोबत राहा. जेव्हा चांगल्या लोकांमध्ये नाव लिस्ट येईल ना, तेव्हा तुमचं पण नाव त्या लिस्टमध्ये असलं पाहिजे. कधी येईल? जेव्हा तुम्ही त्या लेवलच्या लोकांमध्ये राहा. आता किडे मोकड्यासारखे यांना बोलवा त्यांना बोलवा, आपले चाललेत गर्दी करून तिकडं. उंच उडणाऱ्या लोकांसारखं, उंच विचाराच्या लोकांसारखं, आत्म्याने भरलेल्या लोकांसारखं, वचनाने भरलेल्या लोकांसारखं व्हायचा प्रयत्न करा. तुमचं व्हॅल्यू आपोआप वाढेल. तुमच्यासोबतचे लोक तुम्हाला किंमत द्यायला सुरुवात करतील आणि ते तुम्हाला साहेब म्हणतील. नाही तर आरेकारेशिवाय तुम्हाला बोलणार नाहीत. आरेकारे बोलला म्हणजे इज्जत गेली त्याची, संपला, त्याला काय व्हॅल्यू नाही, तो रिस्पेक्ट नाही करत. गरुड पक्षी आज आम्हाला खूप सुंदर शिकवण देत आहे. उच्च विचाराच्या लोकांसोबत, आत्म्यानं भरलेल्या लोकांसोबत, ध्येयाने भरलेल्या लोकांसोबत, उद्देशानं भरलेल्या लोकांसोबत, टीम वर्क करणाऱ्या लोकांसोबत उभे राहा. तुम्ही पण तसेच व्हा. अशाच लोकांची दोस्ती करा जे सफल होत आहेत, जे सक्सेस आहेत, जे प्रगतीच्या वाटेवर आहेत, जे प्रगतिशील आहेत. अशाच लोकांसोबत राहा. अशाच लोकांना तुमचा मेंटोर करा, तुमचा मार्गदर्शन करा. ते कसेही असू द्या, पण देवाच्या आत्म्यानं भरलेले आहेत, देवाच्या वचनानं भरलेले आहेत, आर्थिकदृष्ट्या भरलेले आहेत. हॅलो, त्यांच्यासोबत राहाल तुम्ही पण त्यांच्यासारखेच व्हाल. गरुड पक्षी त्याच्याच सारख्या पक्ष्यांसोबत उडतो, साधारण लोकांसोबत उडत नाही, साधारण पक्ष्यांसोबत उडत नाही. तुम्ही ठरवा आज तुमचा मित्र कोणाला बनवायचा आहे, कुणासोबत तुम्हाला राहायचं आहे, तुम्हाला काय व्हायचं आहे, तुम्ही ठरवा कुणासोबत राहायचं. प्रेज द लॉर्ड. तिसरी महत्वाची गोष्ट,
गरुड मर्यादेपेक्षा जास्त उंच उडतो. गरुड, तुम्हाला सांगतो, मी गरुडाचा अभ्यास करत होतो ना. रिक वॅरियन नावाचे लेखक आहेत अमेरिकेमध्ये, आमच्या जेसीचे मित्र आहेत ते. रिक वॅरियन पहिले त्याच्या संस्थेत होते, आता नाही आहेत, बॅप्टिस्टमध्ये होते. रिक वॅरियनचं पुस्तक आहे हाय ईगल म्हणून. त्याच्यात त्यांनी एक स्टोरी लिहिली याची. ते म्हणतात गरुड पक्षी, त्याचा गुण असा आहे, जेव्हा पाऊस, तुफान, वादळ वारं येतं ना, सगळ्या चिमण्या, कावळे, पोपट आपल्या घराकडे पळतात. कुठे पळतात? कुठे पळतात? आपल्या घरट्याकडे पळतात. पाऊस, तुफान, वादळामध्ये पळायला व्हायला पळतात इकडं तिकडं. ते घराकडे पळतात त्यांच्या. पण हा गरुड पक्षी कुठं पळत नाही, एका जागेवर राहतो आणि त्या तुफान, वादळ, वाऱ्यात जास्त उंच उडायचा प्रयत्न करतो. भले त्या पावसाने त्याचे पंख दाबू द्या, त्या तुफानाने त्याला हलवायचा प्रयत्न करू द्या, त्या वादळाने त्याला घाबरायचा प्रयत्न करू द्या, त्या पावसाचे थेंब त्याच्या डोळ्यात जाऊ द्या, त्याला दिसू नका देऊ, तरी देखील तो त्या जिथून पाऊस पडतो त्या ढगाच्या उंच उडण्याचा प्रयत्न करतो. तो त्या ढगांच्या उंच उडतो. दुसरे पक्षी घराकडे पळतात. आणि हा जो प्रॉब्लेम आहे का, त्या प्रॉब्लेमच्या वरती राहतो. पाऊस कुठून येतो? पाऊस कुठून येतो? बोला ना. ढगातून. गरुड पक्षी इतका उंच उडतो, त्या ढगाच्या वर जातो आणि तेव्हाच तो निवांत होतो. इतका उंच जातो, त्याला बंदुकीची गोळी पण मारू शकत नाही. तो इतका उंच उडतो, कोणताच बाण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कोणती बॅचकी गलूरचा दगड तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर गोष्ट आहे. त्याची जी मर्यादा आहे, त्या मर्यादेच्या पलीकडं तो काम करायचा प्रयत्न करतो, तो उडायचा प्रयत्न करतो. देवाच्या सेवकांनो, जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल, सेवेत यशस्वी व्हायचं असेल, माझी तुम्हाला विनंती आहे, तुमच्या कामाची वेळ मर्यादा वाढवा. जर तुम्ही 4 तास काम करता, 8 तास काम करायची तयारी ठेवा. तुम्हाला 4 घरी जायचंय तर 10 घरी जायची तयारी ठेवा. 2 किलोमीटर जायचंय, 10 किलोमीटर जायची तयारी ठेवा. जे तुम्ही आज करत आहात त्याच्यापेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सगळ्यात उंच राहाल. हालेलुया. माझं इतकंच काम आहे, मी इतकंच करेल, तुम्ही कधीच आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. माझं एकच चर्च आहे, रविवारी मला तिथं जायचं, दान घ्यायचं, प्रभोजन घ्यायचं, ढोलकी वाजवून गाणे गायचे, घरी यायचं, संपलं. तुमची मर्यादा जितकी आहे, एका दिवशी तुम्ही 3-3, 4-4 चर्च सुरू करा. तुम्हाला त्रास झाला तरी चालेल, पण तुमच्या मर्यादेपेक्षा जास्त काम कराल आज, तर तुमचा येणारा उद्या सोन्याचा असेल. प्रेज द लॉर्ड. तुमची मर्यादा आहे, आम्ही 7च्या आत घरी असलं पाहिजे. लोक 9 वाजता घरी येतात. तुमची जायची तयारी असली पाहिजे. मर्यादा तोडा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःला बांधून घेतले, त्या बंधनाला, त्या बॉर्डरला तोडा आणि मर्यादेपेक्षा जास्त काम करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सगळ्यात उंचच राहाल. बायबल सांगतं, फळावरून झाडाची पारख होते, तुमच्या कामावरून तुमची पारख होईल. प्रेज द लॉर्ड. तुमचं काम तुमची ओळख होईल. आळशी लोक आयुष्यावर खूप प्रेम करतात. आळशी लोक आयुष्यावर झोपतात, निवांत उठतात, रिलॅक्स. फोन आला तर जायचं, नाही तर खायचं आणि झोपायचं. गरुड सगळ्या पक्ष्यांपेक्षा वेगळा याच्यासाठी आहे, कारण तो त्याच्या कामाच्या पद्धतीला सगळ्यांपेक्षा वेगळं करतो. आलेल्या चॅलेंजेसला तो तोडून वरती जायचा प्रयत्न करतो. त्याचं कामाचं लिमिट तो वाढवतो, त्याची मर्यादा तो वाढवतो.
तुमची काम करायची मर्यादा वाढवा, तुमच्या कामाचा वेळ वाढवा, तुम्ही जे करू शकता त्याच्यापेक्षा जास्त करायचा प्रयत्न करा. येशू ख्रिस्त दिवसभर सेवा करायचा, रात्रभर प्रार्थना करायचा. कमी वेळात येशू ख्रिस्तानं जगाला हलवण्याचे सूत्र ध्येय बनवलं. जगाला हलवणारे लोक तयार केले आणि त्यांनाच नाव दिलं जगाची उलथा पालट करणारे लोक. वेळ वाढवा, वेग वाढवा, कामाच्या पद्धती वाढवा, तुम्ही सक्सेस व्हाल. चौथी महत्वाची गोष्ट, आरामदायक जीवनातून बाहेर या. त्याला इंग्लिशमध्ये बोलतात कम्फर्ट झोन. तुम्हाला माहित आहे गरुड पक्षी, जरा ते दार लावून घ्या, आवाज येतो बाहेरचा, दार लावून घ्या. जो गरुड पक्षी आहे ना त्याचं घरटं उंचावर असतं, पण त्याच्या घरट्यात कधीच गादी नसते, गवत नसतं. तो काटे आणून ठेवतो. काय ठेवतो? का? त्याला जास्त वेळ त्याच्या घरात झोपायचं नाही, त्याला जास्त वेळ आराम करता येऊ नये, त्याला काटे टोचावे, तो त्याच्या घरट्यातून बाहेर उडावा, त्याच्या आरामातून तो बाहेर निघावा, त्याच्या कम्फर्ट झोन मधून तो बाहेर यावा. म्हणून तो त्याच्या आतुरणात त्याच्या घरट्यात काटे आणून ठेवतो, स्वतःला त्रास करून घेतो. प्रेज द लॉर्ड. त्याचे पिल्ले घरट्यात ठेवतो. सुरुवातीला तो गवत ठेवतो नरम, जेव्हा पिल्ले मोठे होतात ना तो त्याचं घरटं तोडतो. ते गाणं माहिती आहे ना, घोंसले को बार बार तोड़ कर उसने चाहा कि सीखे हम उड़ना उसे, पैरों पर उठाया उकाब की तरह ताकि हमको चोट ना लगे, परम पिता की हम वही है जो बचाता हमें. जसा गरुड पक्षी त्याच्या पिल्लांना उडायला शिकवण्यासाठी त्याचं घरटं तोडतो, त्याला उडू देतो. म्हणजे उडत नाहीत, खाली पडतात, उकाब की तरह आकर अपने पंखों पर उठाकर लेके जातात. ते गाणे किती मिनिंगफुल गाणं आहे ना. आता लोक गात नाही. तू वचनाने भरलेले मिनिंगफुल गाणे चर्च लगायला शिकवा. उगाच काहीतरी डिंगटांग करून गिटार घेऊन काहीच करण्यात अर्थ नाही. आत्माही खुश नाही, शरीरही खुश नाही, नुसतं शोबाजी. ऑर्केस्ट्रासारखं करू नका. अर्थभरित, वचनाने भरित गाणे मंडळीला शिकवा. त्यांच्या जीवनाला समाधान मिळेल आणि वाचण्याचा मार्ग त्यांना सुचेल गाण्यातून. प्रेज द लॉर्ड. ओके, तो विषय नाही माझा. काय म्हटलं ते गाणं? गरुड पक्षी तो आराम, त्याचा आराम होऊ नये, त्याच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर यावं म्हणून तो त्याच्या घरात काठी ठेवतो. त्याच्या पिल्लांनी उडावं म्हणून तो घर तोडतो. आराम सोडून द्या. ज्या सेवकाच्या जीवनात आराम आला, देव त्याला मुंगीकडे पाठवतो. पुढच्या वेळेस मी साऊथ आफ्रिकेहून आल्यावर तुम्हाला मुंगीचं दर्शन, मुंगीचं ध्येय आपण बघूया. खूप सुंदर. मी खूप आशीर्वादित होते. गेल्या 2 आठवड्यापासून प्रिपरेशन करतोय मुंगीवर. मुंगीची एकता, मुंगीची युनिटी, मुंगीचं दर्शन, मुंगीची एकाग्रता, मुंगीची लाईट, खूप सुंदर गोष्टी. जो पाळत आराम करतो, बायबल त्याला सांगतो मुंगीकडे पहा. त्याला काय नाव दिलंय? अरे बोला ना. हे बघा, मी इथं तुम्हाला मदत करायला आलो, शिकवायला नाही आलो. प्लीज बोला, आपण सगळे भाऊ आहोत. शाळा हो, आराम करू नकोस, आळशी होऊ नका. एकच बाज झालं चर्च. आहेत ना त्या 2-4 बाया, त्या आमच्या लिडर, बाज झालं.
मी जे शिकवतो तेच ते शिकवलं, संपलं. मी महाराष्ट्रभर फिरलो. देवाच्या कृपेने या महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्याला माझे पाऊल लागलेत. मी सगळ्या लोकांना प्रश्न विचारला, कुणी पण पुढे या आणि 5 वचनं रेफरन्स सहित मला बोलून दाखवा. एकही माणूस पुढे नाही आला. वचनं माहिती पण रेफरन्स माहीत नाही, रेफरन्स माहिती आहे पण वचनं माहीत नाही. कुठे लिहिलं तेच माहीत नाही, काय लिहिलं ते माहीत आहे. कोणी नाही शिकवलं त्यांना. कुणाची चुकी आहे ती? कुणी आळसपणा केला? माझी तुम्हाला विनंती आहे, तुमचं वय किती ते महत्त्वाचं नाही, तुम्ही किती कष्ट करता, किती मेहनत करता, किती कामात राहता ते महत्त्वाचं आहे. सेवेला लिमिट नाही आहे. खूप लोक माझ्याकडे, सर मला पार्ट टाइम मिनिस्ट्री करायची. पार्ट टाइम फुल टाइम बायबलमध्ये नाही आहे. जितक्या वेळ तुम्हाला करता येईल तितक्या वेळ करा. दशमांश नवीन करायची पद्धत नाही आहे, पण दशमांशपेक्षा दशमांश पद्धत काय माहिती आहे? पगार आला तुम्हाला जितकं पाहिजे तितकं घ्या, बाकीचं देवाला द्या, अशी पद्धत आहे नवीन करायची. मग 20%, 30%, 40% द्या. 10%ची पद्धत जुन्या करत होती. तुम्हाला माहित आहे, लोक म्हणतात साहेब आम्हाला उरतच नाही द्यायला, कारण तुम्ही उरलेलंच देवाला देता ना. तुम्ही उरलेला देवाला देता म्हणून तुम्हाला उरत नाही. मी बघितलंय अनेक सेवकांना दशमांश देत नाहीत, उरतच नाही ना. अरे उरलेला देणार तर कसं काय उरल तुम्हाला? पहिलं द्या. मला माफ करा पाहिजे, खरं की नाही? ह्या गरुड पक्षाकडून आम्हाला शिकायचं आहे की तो आराम करत नाही. तो नेहमी त्याचं कार्य करत राहतो, नेहमी त्याच्या ध्येयाला पूर्ण करण्यासाठी झटत राहतो. तो नेहमी त्याच्या घरट्याच्या बाहेर असतो. देवाच्या सेवकांनो, जास्तीत जास्त वेळ आराम करणाऱ्या लोकात घालू नका. कुणात घालू नका. तुम्ही तुमच्या कामात वेळ घालवा. मी कधीच कोणत्या पास्टर फेलोशिपला जात नाही, मी कधी कोणत्या मिटिंगला जात नाही. काय करू जाऊन? काय देणार आहेत ते मला, आणि काय साध्य होणार आहे मला? आम्हाला वाटतं प्रॉब्लेम झाल्यावर ते येतील. तुम्हालाच तुमचे प्रॉब्लेम फेस करायला लागणार. आम्ही आमचेच प्रॉब्लेम फेस केलेत. कोण नाही आलो. काय विक्रांत भाऊ, तुम्हीच गरुड व्हा. आलेल्या प्रत्येक प्रॉब्लेमला फाडून जायची ताकद ठेवा. आराम करू नका. तुमची ताकद तयार करा, मंडळा तयार करा, लीडर्स तयार करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला, 10,000 लोक जेव्हा तुमच्यासाठी उभे राहतील ना, मुख्यमंत्री येऊन तुम्हाला भेटेल. काल नाही आला पण तुमच्या वेळेस जरूर येईल. आळशी बनू नका, कष्ट करणारे बना. तुमची ताकद वाढवा. आमचा देव सैन्यांचा यहोवा आहे, सेनाओं के साथ जाता है. आलिशाला मारायला जेव्हा आमोरी सैन्य आलं तेव्हा त्याच्या त्या दासाने सकाळी बाहेर उठून बघितलं सैन्य. देव म्हणतो, अरे त्या सैन्यापेक्षा आपलं सैन्य मोठं आहे. आंधळ्या, दिसत नाही का तुला? म्हणजे नाही दिसत. प्रार्थना केली, देवाचे डोळे उघड आणि याला ते सैन्य दिसू दे. दिसलं. याच्या सैन्यापेक्षा, आमोराच्या सैन्यापेक्षा देवाचं सैन्य मोठं होतं, कारण तो सैन्यांचा यहोवा आहे. ताकद वाढवा, ताकद बनवा, मंडळ्या वाढवा, लीडर स्ट्रॉंग करा, ट्रेनिंग द्या त्यांना. इकडं तिकडे टाइमपास करण्यापेक्षा आपल्याच लोकांना बोलवून ट्रेनिंग द्या. तुमची प्रॅक्टिस पण होईल आणि लोक पण शिकतील. राईट? बरोबर पाहिजे साहेब? कम्फर्ट झोनमधून बाहेर या, आरामदायक जीवनातून बाहेर या. बस झाला आता आळसपणा. येशूला या भारतात येऊन 2000 वर्ष झाले. थोमा घेऊन आला येशूला भारतात. पण तुम्ही मराठवाड्यात जाऊन विचाराल ना येशू कोण आहे, लोक म्हणतील आम्हाला नाही माहीत. आजही ती स्थिती आहे, आज पण ती स्थिती आहे.
आम्ही कधीच ऐकलं नाही येशूविषयी. कोण आहे तू? बरेच लोक म्हणतात आम्ही ऐकलंय, पिक्चरमध्ये बघितलं येशू, पण आम्हाला क्लिअर माहिती नाही आहे. आणि सगळ्यात मोठे मोठे टॉप लीडर आमच्याच मुंबईत आहेत, आणि आमच्याच मुंबईच्या लोकांना अजून येशू माहीत नाही. महाराष्ट्रातल्या लोकांना येशू माहीत नाही. कम्फर्ट झोनमधून बाहेर या, देवाच्या ध्येयाकडं, देवाच्या कामाकडे लक्ष केंद्रित करा, तुमचं ताकद वाढवा, लीडर्स वाढवा. तुम्ही साधारण राहणार नाही, तुमचं कामच तुमची ताकद होऊन जाईल. तुमच्याकडं बघितल्यावर तुम्ही एकटे दिसले नाही पाहिजे, बाबा हे पास्टर आलेत पण यांच्या मागं 10,000 लोक आहेत. तुम्ही कसे दिसता ते महत्त्वाचं नाही, तुमची ताकद किती मोठी आहे ते महत्त्वाचं आहे. आमचा देव सैन्यांचा यहोवा, जेव्हा तो जातो सैन्यासहित जातो. हालेलुया. एक दिवस आपण ऐकूया सैन्यावर काही यहोवा काय आहे ते. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सोल्जर्स? सैनिक, देवाचे सैनिक काय आहेत आपण बघा. खूप सुंदर. कम्फर्ट झोनमधून बाहेर या, आळशीपणातून बाहेर या. आजचं काम उद्या करू, उद्याचं काम परवा करू, हे सोडून द्या. आज करे सो आज, आज करे सो अभी. कल करे सो आज, आज करे सो अभी. जे उद्या करायचंय ते आज करू, जे आज करायचंय ते आत्ताच करू. वाटलं का बघू कोणी तुम्हाला येऊन मदत करील? स्वतःचं काम स्वतःच करा. त्या गरुडापासून शिका. तो आपल्या घरात झोपून राहत नाही, तो आपल्या पिल्लांना पण घरात झोपून राहू देत नाही. तो पण आळशी होत नाही आणि त्याचे पिल्ले पण आळशी होत नाहीत. मी एक दिवस वाघिणीविषयी अभ्यास करत होतो. वाघीण, जेव्हा वाघीण पिल्लाला जन्म देते ना, जन्म दिल्या दिल्यास ती 1 किलोमीटर लांब जाऊन थांबते. जन्म दिल्या दिल्याच जे पिल्ले जन्म दिले दिल्या उठून चालतात ते तिचे आहे, आणि जे पिल्लू चालत नाही ती त्या पिल्लाला फाडून खाते. ती म्हणते तू वाघाच्या पोटी जन्माला आलास, तू वाघासारखं चाललं पाहिजे, मांजरासारखं पडलं नाही पाहिजे, वाघासारखं. शूरवीर, देवाच्या सेवेतले आम्ही शूरवीर आहोत. उठा वीरांनो, करा तयारी, तुम्ही कारागीर बांधा. येस, हे रिअल मिशनरी लय गाणे माहिती. प्लीज डोंट वेस्ट युअर टाइम, इन्वेस्ट युअर टाइम. आळशी बनू नका, चुकीच्या लोकांसोबत राहून आपला वेळ घालवू नका. जे तुमचं काम, जे तुमचं ध्येय, त्या कामात तुम्ही दिसा. अरे तुम्ही तर पास्टर आहेत. हा, मग तुम्ही तर काय करता? तुम्ही चर्चमध्ये असलं पाहिजे, तुम्ही सेवेत असलं पाहिजे, तुम्ही लोकांसोबत गप्पा मारतो बरं आहे. आमचं चित्र असं नसलं पाहिजे. आमचं चित्र आम्ही कामात दिसलं पाहिजे. आरामदायक जीवन जगू नका. तुम्ही म्हणता आम्ही देवाच्या सेवक आहे, आम्हाला आराम पाहिजे. देवाच्या लोकांनो, या 6 महिन्यात कष्ट करा. मी मागच्या वेळेस सांगितलंय 2 वर्ष कष्ट करा, पुढचे 20 वर्ष बसून खाल. कष्ट करा, मेहनत करा, देवाच्या सेवेत आत्मे जिंका, बाप्तिस्मे द्या, चर्च प्लॅन करा. हीच तुमची सेना उभी राहील, हीच तुमची ताकद उभी राहील. देव त्याच माणसाला आशीर्वाद देतो. देव म्हणतो युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. कुणासोबत? जे सुवार्थेचं काम करतात, जे आत्मे जिंकतात, जे गर्दी देवासाठी स्वर्गात उभी करतात. आळशी लोक करू शकत नाहीत. मी बऱ्याच पालकांकडे बघितलंय. एका पालकाचा मी इंटरव्ह्यू घेत होतो, ते एका संस्थेचे होते, मी नाव नाही घेणार. म्हणलं पालसाहेब, तुमचं जीवन काल कसा आहे, दिवसाचा तुमचा कसा वेळ आहे, तुम्ही कसं जगता? म्हणजे मी सकाळी 7:30 पावणे 8ला उठतो, बाथरूमला जातो, आंघोळ करतो, 8:30 पावणे 9ला बाहेर येतो, चहा नाश्ता करतो, थोडीशी प्रार्थना करतो, एक शास्त्र भाग वाचतो, मग न्यूजपेपर वाचतो, थोड्या बातम्या बघतो, मग जाऊन काही भाजीला घेऊन येतो, मग माझी बायको जेवण बनवते, मग मी जेवतो, मग 12:30 पावणे 1ला माझ्या मुलाला शाळेत सोडवायला जातो, मग मी येता येता परत संध्याकाळचं भाजीपाला काय असेल ते घेऊन येतो, मग आल्यावर थोडा वेळ आराम करतो, 4 वाजता उठतो,
आमचे काही ठराविक घरं आहेत, 1-2 घरी प्रार्थनेला जातो, संध्याकाळी घरी येतो, थोडासा कार्यक्रम बघतो, जेवतो, सकाळी उठतो. मला असल्या सेवकांना सांगायचंय, त्या गरुडापासून शिका. लर्न फ्रॉम ईगल. ते आराम करत नाहीत. माझी प्रार्थना, देवा सेवकांच्या बायकाला त्या काट्यासारखं बनव. घरात आला की बोलणे, जा सेवेला, चल सेवेला. आज काय सेवा केली? तुम्हाला घरात विचारणारं कोणतरी असलं पाहिजे, टोचणारं कोणतरी असलं पाहिजे. तुम्हाला कोणतरी बोललं पाहिजे, सेवा नाही केली देवाचं फुकट खातोस, असं बोलणारं कोणतरी पाहिजे. आणि कोणतरी नाही बोललं, तुम्ही स्वतःला खातानी बोललं पाहिजे, मी आज देवाचं काम केलं नाही, देवा मी तुझं फुकट खातोय. मला माफ करा, पण ज्या दिवशी आपण स्वतःला असं टोचू ना, आपण शांत राहणार नाहीत. देवाचं काम करत राहा. गरुड त्याच्या घरट्यात गवत ठेवत नाही, काटे ठेवतो. कारण त्याला टोचावे आणि त्याने घराच्या बाहेर पडावं आणि त्याचं काम करावं. नवीन नवीन शिकार शोधतो तो. आम्ही एक माणसं नाही ऐकलं हरकत नाही, दुसरा माणूस शोधूया सुवार्ता सांगायला, तिसरा माणूस शोधूया सुवार्ता सांगायला. Praise the Lord. You find new people for sharing gospel. नवीन नवीन पद्धती करा. मला याच्याकडे जायचं, त्याच्याकडे जायचं, त्याच्याकडे जायचं. तुमच्याकडे पद्धती नाही, आमच्याकडे या. रेडीमेड सगळं आम्ही तुम्हाला देतो. तुम्हाला देव पुढे घेऊन जाईल. मी इकडे इतकं सगळं याच्यासाठी करत आहे. इथंच नाही, आता महाराष्ट्रात आजची मीटिंग आहे ना, महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात चालू आहे. आमची हीच धडपड आहे की प्रत्येक सेवक हा कम्फर्ट झोनमध्ये नसला पाहिजे, कार्यात असला पाहिजे. ते कार्य करण्यासाठी काय आर्थिक बळ पाहिजे आम्ही द्यायला तयार आहे, पण तुम्ही तुमच्याच मंडळीला वाढवा. आमची मंडळी नाही, ही देवाची मंडळी आहे. जो म्हणतो ही माझी मंडळी आहे, हॅलो, त्याच्यात लुसिफर घुसला. ही देवाची मंडळी आहे. प्रत्येक मंडळ्या, जागतिक मंडळ्या, युनिव्हर्सल मंडळ्या ह्या देवाच्या आहेत. आणि देव कोणाला घ्यायला येणार आहे? तुम्हाला, मला शब्द नाही वापरला, मंडळीला. आणि म्हणून मंडळ्या मजबूत करण्यासाठी आम्ही आमच्या खिशाला झळ द्यायला तयार आहोत. कोणताही सेवक असू द्या, फक्त तो कोणत्या संस्थेत नसला पाहिजे, आम्ही त्याला मदत करायला तयार आहे. पण तो कम्फर्ट झोनमधून बाहेर आला पाहिजे. महाराष्ट्रात चळवळ सुरू होणार आहे आणि महाराष्ट्राचं तारण लवकर होणार आहे, गॅरंटी आहे. जे करत आहे, मला देवाने माझ्या मनात टाकलं. खूप प्रार्थना केल्या मी, खूप उपवास केले आणि मग यात हात घातला आणि त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. लोक सुवार्ता सांगून येतात, पास्टर आम्ही सुवार्ता सांगितलं, सगळे मिळून प्रार्थना करतात आणि देव त्या लोकांचं तारण करत आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, आरामदायक जीवन आता सोडून द्या. तुम्ही म्हणताल माझं वय झालंय, आता धावपळ होत नाही. तुमची चोच आपटा त्या दगडावर, रक्ता भोंबावा गरुडासारखं. तुमचे पंख उपटा, आसाला उपटून फेकून द्या. जे तुम्हाला उडू देत नाही त्या गोष्टी उपटून फेकून द्या. पौल म्हणतो, मी स्वतःला कुदळतो. स्वतःला पायाखाली मी कुदळतो, म्हणजे माझा आळस निघून जावा. बरोबर आहे? स्वतःला कुदवायची तयारी ठेवा. ज्या लोकांनी कम्फर्ट झोनमधून येऊन आरामदायक जीवनातून बाहेर येऊन काम केलं, तेच लोक सक्सेस झाले. ते राजकीय असो, शैक्षणिक क्षेत्रातले असो, किंवा मिनिस्ट्रीमधले असो, किंवा बिझनेसमधले असो. अक्षय कुमारला विचारलं, तू कधी उठतो? म्हणजे 4 वाजता. त्याला काय गरज आहे? 4 वाजता उठतो तो, त्याला काय गरज 4 वाजता उठायची? मुकेश अंबानीला प्रश्न विचारला, ह्या कोणा? मुकेश अंबानी, रिलायन्सवाला. कधी उठतो? तो 4 वाजता उठतो. त्याचं काम सकाळी 5 वाजल्यापासून सुरू होतं. त्याला काय गरज आहे? काय गरज आहे का? आराम नाही करू शकत तो?
मी 11 वाजता उठेन, जा सगळे काम करा. सगळे ऑफिस खुलण्याच्या आधी त्याचं ऑफिस खुललेलं असतं. इथं आम्हाला फोन करून बोलावं लागतंय, साहेब कुठे आहे तुम्ही, निघलं का नाही, बसलेलं गाडीत. हे सफलतेचं चिन्ह नाही, हे अधोगतीचं चिन्ह आहे. कम्फर्ट झोनमधून बाहेर या. कोण कसं वागतंय ते महत्त्वाचं नाही, तुम्ही गरुडासारखे वागा, सगळ्यांपेक्षा वेगळं. हालेलुया. तुमची चाल, तुमचं वागणं, तुमचं बोलणं स्वाभिमानाचं असलं पाहिजे, लाचारीचं नाही. बरेच लोकांना वाटतं नम्र म्हणजे लय असा गळून गेलेला. तुमच्या जीवनातून नम्रता दिसली पाहिजे. येस, कार्यातून नम्रता दिसली पाहिजे. स्वतःला असं ढिल्लं करून नाही. जो असं ढिल्लं करतो ना तो ढोंगी, समजायचं यार हे माणूस कपटी आहे, काय मला कुठ कपट आहे, हे दाखवतो एक आणि वागतो एक. बरोबर. हा हत्ती आहे, दात दाखवायचे वेगळे आणि गरुडासारखं कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन कठीण परिश्रम करणारे व्हा. पुढच्या मीटिंगमध्ये कोणाला प्रचारक बोलवायचं आहे, लोकांनी तुमचं नाव घेतलं पाहिजे, त्यांना बोलवा. राईट. जो माणूस प्रॅक्टिकल काम करतो तोच माणूस लोकांना शिकवू शकतो. हॅलो. कारण त्याला काम केल्याचा अनुभव असतो. जो नुसतं ऐकतो, पाहतो, वाचतो, बोलतो, ते पुस्तकी ज्ञान काय कामाचं नाही. बरोबर साहेब. मला माफ करा, पुस्तकी ज्ञान नाही, प्रॅक्टिकल अनुभव आहे मला. आम्ही केलंय ते, फील्डवर करतो आम्ही, घराघरात जाऊन सुवार्थ सांगतो आम्ही. समजतं. कम्फर्ट झोन मधून बाहेर येऊन काम करणारा माणूसच एक मजबूत होतो, त्याचाच पाया मजबूत होतो. गरुडापासून आम्हाला हे शिकायचं आहे. कम्फर्ट झोन मधून बाहेर या. 5वी महत्वाची गोष्ट, गरुड कधीच शेळ्या गोष्टी खात नाही. त्याला फ्रेश पाहिजे. कुणीतरी मारून टाकलंय ते उचलून खायचं, ते गरुडाच्या रक्तातच नाही. हॅलो. बोला येशू मसीह की जय. गरुड पडलेलं उष्ट कुणाचं खात नाही. जुन्या गोष्टीकडे तो लक्ष देत नाही, नवीन गोष्टीकडे लक्ष देतो. तुमच्या जीवनातल्या अशा जुन्या गोष्टी होऊन गेल्या ज्याच्यामुळे तुम्हाला वाटतं आता आम्ही सक्सेस होऊ शकत नाही, आम्ही करू शकत नाही, आम्ही मिळवू शकत नाही. देवाच्या लोकांनो, जुने ते होऊन गेले. पहा, तुम्ही नवीन झालेले आहात. आम्ही केलं, आम्हाला जमलं नाही, ते एकदा कडू अनुभव आला, आता परत होऊ शकत नाही. ते असले विचार सोडून द्या. जी गोष्ट होत नाही तिला सारखी सारखी करा, तुम्ही परफेक्ट व्हाल. बायबल कॉलेजमध्ये होतो बोधवाईला. गेल्याच आम्हाला त्यांनी इंडेक्स पाठ करायला सांगितलं. जेनेसिस, एक्सोडस, लेविटिकस, नंबर. जेव्हा इक्लेसियास्टिक पर्यंत आलो ना, मी मला बोलताच येत नव्हतं, कारण इंग्लिश आमच्या बापजन्मी माहीत नाही. आम्हाला गणितच माहिती, इंग्लिशचं नावच नाही माहिती. थोडंफार असेच पास झालो आम्ही, पेपरावर कागद घेऊन. प्रेज द लॉर्ड. इकडं तिकडं बघून इंग्लिश कोणाला माहिती, थोडंफार माहिती. इक्लेसियास्टिक हा शब्द मला येत नव्हता. खूप अपमानित झालो मी. इंग्लिशच येत नव्हतं मला. BTHला बसवलं, 12वी पास आहे, BTHला बसा. हाणून घ्यायची वेळ तोंडात माझ्या. कोणच नाही मला समजवायला. सारखेच टीचर मला बाहेर काढायचे. एक टीचर होते, त्यांनी मला सांगितलं, आसाराम, मी सांगतो ते कर, तू जगाला शिकवणारा होशील इंग्लिशमधून. म्हटलं काय करू सर? त्यांनी मला एक शब्द 100 वेळा लिहायला लावला. इक्लेसियास्टिक हा शब्द मी 100 वेळा, 200 वेळा लिहिला, आणि आता मी स्पेलिंग सहित सांगू शकतो. ज्या गोष्टी जुन्या मला त्रास देणाऱ्या होत्या मी सोडून दिल्या. ज्या गोष्टीला मी अपमानित होत होतो त्या गोष्टीची मी प्रॅक्टिस केली. त्या गोष्टी माझ्यासाठी इझी झाल्या. कोणच जन्माला आल्याला शिकून येत नाही.
येशूनं जन्माला आल्याला सेवा नाही केली. 30 वर्ष तो आपल्या आईबापाच्या आज्ञेत राहिला. बरोबर. 40 दिवस डोंगरावर घातले. तो त्या लेवलला आला. का बरं येशू ख्रिस्ताने 30व्या वर्षी सेवा सुरू केली? कोणाकडे प्रश्न उत्तर आहे का? हा, त्यांची 8 होते 30 वर्ष. येस. जसं आमच्याकडं 18 वर्षाचा झाल्याशिवाय इलेक्शन करू शकत नाही, तोपर्यंत यहुदी लोकांमध्ये, इस्रायलामध्ये, पॅलेस्टाईनमध्ये 30 वर्षाचा झाल्याशिवाय त्याला मॅच्युअर्ड समजत नव्हते. म्हणून येशू ख्रिस्ताची सेवा 30 वर्षाच्या अगोदर त्याने केली. त्या 12व्या वर्षी लोकांना मान्य नव्हती. देवाच्या लोकांनो, येशूनं सेवा सुरू केली. आम्हाला ज्या गोष्टी आम्हाला त्रासदायक आहेत, शिका. वेळ जाऊ द्या, त्या गोष्टीला सहज करा. येशूची सेवा यशस्वी झाली. 30 वर्षाच्या नंतर त्यांनी सेवा सुरू केली. तो शिकला, त्यांनी जाणलं, पाहिलं. आईवडिलाच्या आज्ञेत राहून तो शिकला. आईवडिलाच्या आणि देवाच्या आज्ञेत तो राहिला. बरोबर आहे की नाही? आपण गरुडाविषयी शिकत आहोत. गरुड शिळं पाका अन्न खात नाही. प्लीज दुसऱ्याच्या मंडळीतले 2-4 जुने लोक घेऊन आपली मंडळी सुरू करू नका. तुम्ही कोणी चर्च लागतात, या आमच्याकडे चर्च. तुम्हाला कोणी म्हणत नाही, या आमच्याकडे चर्च. नवीन पैदा करणारे व्हा. गरुड शिड्या पाक्या शिकारीकडे पाहत नाही, तो नवीन फ्रेश पाहतो आणि नवीन फ्रेशच खातो. त्याच्याकडे तशी योजना असते. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, जुन्या सवयी, जुन्या गोष्टी, जुनी फ्रेंडशिप, जुने लोक जे तुम्हाला कोसतात, जे तुम्हाला नावं ठेवतील, संगत तोडून टाका. मला माफ करा, फार कडक वाक्य आहे. ज्यांना माझं बालपण, माझं जीवनचरित्र माहिती आहे ना, त्यांच्यासोबत मी कधीच राहत नाही. माझी साक्ष फार भयानक आहे बरं. ते फार बेकार होतं. येशू ख्रिस्ताने मला बदललं. जब से प्यारा येशू आया मेरा जीवन बदल गया. कळलं? जुन्या संगती ज्या तुम्हाला कोसतात, जुन्या गोष्टी ज्या तुम्हाला त्रास देतात, जुन्या गोष्टी तुम्हाला आठवतात, असं वाटतं तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही, तुम्ही करू शकत नाही, त्या गोष्टीला तुमच्या जीवनातून काढून फेकून द्या, कट करा. कठीण वाक्य आहे, पण तुमच्यासाठी नवीन गोष्टी मिळवण्याचं वाक्य आहे. राईट? एक गरुड नवीन गोष्टी शोधत राहतो, नवीन शिकार शोधत राहतो, नवीन नवीन गोष्टीने तृप्त व्हायचा प्रयत्न करतो. तुमच्या मंडळामध्ये नवीन नवीन लोक येऊ द्या. जुन्या लोकांना बघून खुश होऊ नका. येस, माझ्याकडं 20 लोक आहेत, 50 लोक आहेत. नवीन किती आले त्याचा आनंद करा, कारण नवीन लोक आल्यावर स्वर्गात आनंद होतो, असं बायबल सांगतं. असं नाही बायबलमध्ये? जो कोणी पश्चाताप करून देवाच्या राज्यात येतो, स्वर्गात स्वर्गदूत आनंद करतात. स्वर्गदूतासोबत आनंद करणारे व्हा. तुम्ही एकटेच नाचू नका. त्यास आज खूप चांगलं चेअर झालं, खूप चांगलं वचन झालं, लोकांना टाळ्या वाजवल्या, खुश होऊ नका. नवीन कोण आले त्याच्यावर खुश व्हा, कारण स्वर्गात आनंद होतो, ते खुश होतात. बरोबर? येशू ख्रिस्त आम्हाला म्हणतो गरुडापासून शिका, कारण ते नवीन नवीन गोष्टी करतात, नवीन गोष्टी संपादन करतील. यशाया 40:31 मध्ये लिहिलंय, ते गरुडाप्रमाणे उंच उडतील, नवीन शक्ती संपादन करतील. बरोबर डोके सर? नवीन गोष्टी मिळवण्याच्या मागे लागा, नवीन शिक्षण मिळवण्याच्या मागे लागा, नवीन नवीन आत्मे जिंकण्याच्या मागे लागा. हालेलुया. तेव्हा तुम्ही नवीन असाल. आपल्याला नवीन आवडतं की नाही? नवीन काम, नवीन लोक, नवीन कपडे, सगळं नवीन पाहिजे. प्रत्येकाची इच्छा असते रोज नवीन कपडे घालावं, पण घालू शकत नाही ना, फायनान्शियली प्रॉब्लेम आहेत. कोण नवीन कपडे घालन रोज? तेच धुवा, तेच घाला. फाटलं तरी शिवून घाला. मग सुंदर मन आहे, फाटका असो पण नीटनेटका असो, नवीन घ्यायची तयारीच नाही ना. काय सर? नवीन व्हा.
जोपर्यंत तुमचे विचार नवीन होणार नाहीत, नवीन ध्येयाकडे तुम्ही लक्ष लावणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही नवीन काम करू शकत नाहीत. बऱ्याच लोकांना तिथंच राहायची सवय असते. हेच आमचं आहे बास, इथंच करायचं, इथंच भरायचं, इथंच मरायचं, इथूनच आमची पेटी जाईल. मी तर म्हणतो एखादा सेवक मेला ना तर 1 लाख 2 लाख 3 लाख लोक रस्त्यावर माहितीला पाहिजेत. मला माफ करा पण हे खरं असलं पाहिजे. एखाद्या पालकाचा बड्डे असला 10-10 15-15 हजार लोक फुलाचे गुच्छे, केक, गिफ्ट घेऊन यायला पाहिजेत. तुमचा मोबाईल शुभेच्छानं भरला पाहिजे. जेव्हा नवीन काम कराल, नवीन नवीन लोक तुमच्याकडे जुळतील. जुन्या लोकांच्या नादी लागू नका. जुने लोक तुम्हाला त्या जुन्या खोडाला बांधून टाकतील. जुने विचार, प्रेज द लॉर्ड. टोके सरांनी संदेश सांगितला रांजणाचा. सर, रांजणं उलटे नव्हते, सरळ होते, त्यात घाण होती, साफ केली त्यांनी. पण त्या जुन्या रांजणात नवीन द्राक्षरस होता, कारण ते स्वतःला बदलायला तयार होते. जुने लोक पण बदलायला तयार असतील ना तर नवीन द्राक्षरस होईल. आणि आजपर्यंत लोक त्या द्राक्षरसला आठवण करतात. जेव्हा मी इस्रायलात गेलो काना गावामध्ये, मला गेल्या गेल्या तरी द्राक्षरस प्यायला दिला. वा, जग भरून आणून दिला ग्लासला, पॅक किती प्यायचा तर फ्रीमध्ये. पाणी महाग आहे पण द्राक्षरस फुकट आहे. कोणत्या हॉटेलमध्ये द्राक्षरस फ्री. तुमच्याकडे कोल्हापूरला तांबडा पांढरा कसा फ्री, किती पण प्या, तसं तिकडे. हा, त्याचे आजही लोक आठवण करतात. वा, काय द्राक्षरस होता. नवीन द्राक्षरस, नवीन विचार, नवीन योजना करा. लोक म्हणतील वा, काय काम करत आहेत देवासाहेब. नवीन विचार घ्या. लोक आपल्यापासून शिकतील. स्वतःला जनून बनवा. तुम्ही कोण आहात, कसे दिसता ते महत्वाचं नाही, तुम्ही कोणत्या गोष्टी करत आहात ते महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. जुन्या गोष्टीकडे लक्ष ठेवून राहू नका. ईगल, गरुड, उकाब, अजून काय बोलतो, खूप नाव आहेत ना. या गरुडासारखं बना. जुन्या गोष्टीकडे, जुनाट गोष्टीकडे पाहू नका. येशू ख्रिस्त आम्हाला म्हणतो तुम्ही आता नवे झालात. जुने तर होऊन गेलं, जुन्या गोष्टी सोडून द्या. देव मोशेला, मोशे मेला, यहोशुआ समोरच मेला तो. देवाने त्याला सांगितलं तर आवरा कर बाबा, तो दात पडले नाही, तुझी नजर झेंडा तुला मरायचं आहे. देवाने त्याला सांगितलं चल. यहोशुआला माहिती होतं तो मेला, पण यहोशुआच्या पुस्तकात देव यहोशुआला सांगतो, यहोशुआ मोशे मेला. त्याला माहित नव्हतं का? माहिती होतं. मला एक गोष्ट शिकायला मिळाली. मी सगळ्याला नेहमी सांगतो, देव यहोशुआला म्हणत आहे मोशे मेला, त्याच्या पद्धती जुन्या होत्या, त्या तू वापरू नको, नवीन पद्धतीनं काम कर. मोशे रडायचा, देवा यांना मारू नको. तो सारखा मध्ये यायचा, लोकांच्या चुका झाकून घ्यायचा. त्या पद्धती मोशेला जमायच्या, त्या पद्धती पण मेल्यात. त्या पद्धती पण, जुन्या पद्धती जीवनातल्या मारून टाका आणि नवीन पद्धतीचा जन्म घेऊया. देव म्हणतो तसा मोशे सोबत मी होतो, तुझ्या सोबत पण राहील. बरोबर. नवीन पद्धतीनं काम कर. मोशेने लोकांना माफ केलं, पण यहोशुआच्या काळात लोकांनी दगडाने ठेसून मारलं आखानाला. माहिती आहे का आखान? माहिती आहे, सोन्याची इट चोरली, चोर. खरंय का? पवित्र शास्त्र सांगतं. दयामाय नाही केली, पण मोशे असता तर माफी मागितली असती, त्याच्या जागेवर उभा राहिला असता. देव म्हणला हे मला चालणार नाही, तू नवीन पद्धतीनं काम कर. तुझा गुरु मेला, त्याचे विचार पण मेले, त्याचं दर्शन पण मेलं, त्याचं सगळंच मेलं, पद्धती पण मेल्या. आता तू नवीन पद्धतीनं उभा राहा, नवीन योजना कर आणि चाल. मोशेच्या आणि यहोशुआच्या लिडरशिपमध्ये खूप मोठा फरक आहे, अपोजिट आहे. एलियाच्या आणि एलिशाच्या लिडरशिपमध्ये खूप फरक आहे. डबल काम केलं त्याने. कधी वेळ भेटला तर आपण ऐकू यांची लिडरशिप कशी होती. देवाच्या लोकांनो, हा गरुड जुन्या गोष्टीला धरून बसत नाही. आज खाल्लंय ठेवून द्या, उद्या पण खाऊ, शिळं चालेल, किडे आले तरी चालेल, सडलं इटलं तरी चालेल, इटलेल्या गोष्टी खाऊ नका. म्हणजे ज्या लोकांना तुमचं मन विटलंय सोडून दे त्यांना.
ते तुमच्या काही कामाचे नाहीत. जे तुम्हाला कोसतात, जे तुम्हाला मागं खेचतात, जे तुम्हाला नावं ठेवतात, सोडून द्या त्यांना. नवीन लोक शोधा जे तुम्हाला पुढे घेऊन जातील. नवीन योजना करा, नवीन लोकांना शोधा जे तुमच्या मंडळीमध्ये नवीन बहार आणतील, तुमच्यापासून शिकतील. राईट? बरोबर आहे का? मी नाही सांगत, देवाचं वचन आम्हाला सांगतं की ते नवीन शक्ती संपादन करतील, गरुडाप्रमाणे उडणारे. तुम्हाला कुणासारखं उडायचंय? पोपट्यासारखं उडायचंय का गरुडासारखं उडायचंय? मी तर म्हणतो प्राण्यामध्ये, आकाशामध्ये, माशांमध्ये तो एकच राजा आहे, त्याला सगळे घाबरतात, गरुड. तुमची क्वालिटी तशी करा, कारण तुमच्यात पवित्र आत्मा आहे, देव तुमच्यासोबत आहे, त्याचं सैन्य तुमच्यासोबत आहे. तुम्ही एकटे नाही आहेत. तुम्ही गेल्यावर लोकांचं लक्ष तुमच्याकडे लागलं पाहिजे. आहे असं पाहिजे. आणि त्यांना भेटा, आणि त्यांना काहीतरी विचारा. इन्क्रीज युअर व्हॅल्यू. माझं व्हॅल्यू बघा लिहून ठेवलं मी तिथं. दर्शन, विजन, मिशन, गोल. हे मी 8 वर्षापूर्वी बनवलेलं आहे, ते आता लावलं आम्ही. अगोदरचं फाटलं सगळं, नवीन केलं तर नवीन आणलं. काल सापडलं आम्हाला त्याच्यामध्ये, सचिननं लावलंय. ओके, गुड. शेवटचा मुद्दा बघा, शेवटचे 2 मुद्दे आहेत. सहावी गोष्ट, आपल्याच ध्येयाकडे लक्ष द्या. आपल्याच गरुड नेहमी आपल्याच शिकारीकडे लक्ष देतो. वाघ काय खाणार आहे, मांजर काय खाणार आहे, कुत्रा काय खाणार आहे, त्यांच्या शिकारीकडे याचं लक्ष नसतं. याच्याच शिकारीकडे लक्ष असतं. आम्हाला एक शिकवण मिळते याच्यातून. गरुडाकडून आम्ही शिकलं पाहिजे. जे आम्हाला काम करायचंय त्याच्याकडेच आम्ही पाहिलं पाहिजे. दुसऱ्याच्या कामाकडे बघत बसू नका. तो काय करतो हा काय करतोय. बरोबर आहे? आम्हाला काही लोकांना फार सवय असते दुसऱ्याची चुका काढायची. वेळ वाया घालतात चुका काढण्यामध्ये. त्याला काय येतं, ते येणं येते, त्याला काही समजत नाही, तो काय पण घेऊन पळतो. तुला काय करायचंय तुझं तू बघ. आणि त्याच्याकडलं असं झालं का, तुला काय करायचंय, तुझ्याकडे काय ते बघ, तुझं काय काम त्याच्याकडे लक्ष दे. दुसऱ्यांच्या ध्येयाकडे पाहण्यापेक्षा दुसऱ्याच्या चर्चमध्ये जाऊन उड्या मारण्यापेक्षा स्वतःच्या चर्चमध्येच तुम्ही हिरो आहात. बऱ्याच लोकांना सवयी, त्या चर्चने मला बोलवलं पाहिजे प्रचारक म्हणून. प्रत्येक पालकाला वाटतं त्यांनी मला प्रचारक म्हणून बोलवावं. वाटतं की नाही? त्यांनी माझं नाव लिहावं इन्व्हिटेशन मध्ये. लोकांच्या चर्चमध्ये जाऊन किती काही शिकवा, ते फक्त टाळ्या वाजवतील, स्वागत करतील आणि विसरून जातील. मंत्र्यांचं स्वागत करतात, त्या मंत्र्याला आठवत नाही कोणी स्वागत केलं, तो विसरून जातो. बरोबर? जिसके लिए ताली बजती है उसके लिए गाली भी मिलती है. म्हणून लोकांचे काम करत बसण्यापेक्षा स्वतः जे काम देवाने तुम्हाला दिले त्याच्याकडे लक्ष द्या. स्वतःच्या मंडळीकडे लक्ष द्या, स्वतःच्या लेकरांकडे लक्ष द्या, स्वतःच्याच बायकोकडे लक्ष द्या. हॅलो, मला माफ करा, पण तुम्हाला तुमच्याच ध्येयाकडे, तुमच्याच कार्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुमचं ध्येय तुमच्या समोर नेहमी असलं पाहिजे. तुमचा अजेंडा असला पाहिजे. मागच्या वेळेस मी तुम्हाला शिकवलं कसा टाइम टेबल तयार करायचा. नसेल केला तर सांगा, मी परत तुम्हाला करून देईल. सिस्टमॅटिक व्हा, ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा, सक्सेस व्हायचा प्रयत्न करा. येण्या गबाळासारखी सेवा करू नका, स्वाभिमानाने सेवा करा. कारण आमचा देव स्वाभिमान आहे, आमचा देव ईर्ष्यवान आहे. बरोबर सर? आमच्या देवाला रीस आहे. बरोबर आहे की नाही? बायबल सांगतो, मी नाही सांगत. आपल्याच ध्येयाकडे लक्ष द्या. दुसऱ्याचं ध्येय काय, त्याचं काय काम, तो काय करतो, ते कुठून आणतो, वेळ वाया करू नका. स्वतःचा दिमाग खराब करून घेऊ नका.
लोकांचं 10 वेळा सोचले विचार करण्यापेक्षा तुमच्याच कामाचा 2दा तरी विचार करा, तो तुमच्या उपयोगाचा आहे. अजून महत्वाची गोष्ट, जे ध्येय तुम्ही समोर ठेवलंय ते करण्याचा स्वतःच एकटेच प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नाला यश बघून बाकीचे लोक तुम्हाला उदाहरण ठेवतील. कळलं मी काय बोललो? नाही कळलं? जे ध्येय तुम्ही ठेवलंय ना ते तुम्ही अगोदर करायचा प्रयत्न करा. लोकांना सांगू नका, पहिलं तुम्ही करा, करून दाखवा. करून दाखवा. तुम्ही करून दाखवल्यावर लोक तुम्हाला पाहून तुम्हाला उदाहरण ठरवतील आणि तुमच्याकडे बघून शिकतील. ज्याला त्याला येतच नाही त्याच्याकडे बघून काय शिकणार हो? पोपट्यासारखं नुसतं बोलतात, ते दिसतात सुंदर, हिरवेगार, लाल लाल चोच, बोलतात पण छान, पण गरुडासारखं काम करत नाहीत. हे पोपट फक्त पिंजऱ्यातच असतात. गरुड आकाशात बिंदा सोडतो. कोणात हिंमत नाहीये गरुडाला पिंजऱ्यात बंद करून ठेवायची. तुम्ही चिमण्या पाहिल्या, पोपट पाहिले, लवबर्ड पाहिले, पण गरुडाला कधी पिंजऱ्यात पाहिलं नाही. पाहिलं का तुम्ही कधी? हिंमत नाही कोणाची धरून ठेवायची. जे काम तुम्ही ठरवलंय स्वतः पहिलं करा. करून दाखवा, वागून दाखवा. लोकाला आपोआप करेल, हेच यांनी केलं. आम्ही 3 महिन्यापूर्वी एक गेम केला मेघालयमध्ये. आमच्या सगळ्या पालकांच्या फॅमिलीला बोलवलं. आता पुढच्या वेळेस मी तुमच्या सगळ्याच्या फॅमिलीला बोलवेल. आम्ही एक गेम खेळला. एका माचीच्या काडीमध्ये किती मेणबत्त्या लावायच्या? 12. 1 डझन मेणबत्त्या. शक्यच नव्हतं. सगळे बोले एका माचीच्या काडीत 12 मेणबत्त्या लागतील का? पण नाही, त्याच काडीनं सगळे फेल झाले. पण जेव्हा माझी वेळ आली काय केलं? एका काडीत 12 मेणबत्त्या पेटून दाखवल्या आणि मग सगळे पेटवायला लागले. शिकले ते कशी पेटवायची ते. बऱ्याच जणांना तसंच निलेशनी पण पेटवली. अशक्य गोष्ट पहिली करून दाखवायचा प्रयत्न करा. लोक तुमच्यापासून शिकतील आणि तुमच्या सारखं करायचा प्रयत्न करतील. बरोबर कांबळे सर? तुम्ही कांबळे, मी पण कांबळे. येस, स्वतः करा. जे ध्येय तुम्ही ठेवलंय ना, करून घेण्यापेक्षा अगोदर प्रॅक्टिकल करा. बरोबर का? ज्या माणसाला टेलरचं काम येत नाही त्याचं गारमेंट फेल आहे. ज्या माणसाला शाळा शिकवता येत नाही त्याची शाळा फेल आहे. टीचरच नाही आल्यावर तो काय करू? आता बरेच लोकांना दिमाग लावलाय का ह्या प्रकारचे काम करणारे लोक जमा करायचे आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायचं. आणि तेच नाही आल्यावर ज्यांनी काम दिलं ते कोणाला विचारतील? कॉन्ट्रॅक्टरला. कॉन्ट्रॅक्टरला ते काम यायला पाहिजे. देवाच्या राज्याचे आम्ही कामगार आहोत. पहिला आम्हाला यायला पाहिजे. सुवार्ता सांगता आम्हाला यायला पाहिजे. संदेश तयार करता आम्हाला यायला पाहिजे. चांगला प्रचार करता आम्हाला यायला पाहिजे. चांगलं शिक्षण देता आम्हाला यायला पाहिजे. जे आमचं ध्येय आहे पहिलं आम्ही केलं पाहिजे. जेव्हा आम्ही करून दाखवू, शिकून सगळे दाखवतात हो, वाचून सगळे दाखवतात, पण करून दाखवणारे व्हा. करून दाखवा. जे ध्येय तुमचं आहे अगोदर तुम्ही करा. करून दाखवा. ध्येयाकडे पहा. तुम्हाला बघून दुसरे लोक शिकतील आणि तुमच्यासारखं करायचा प्रयत्न करतील. यू विल बी एक्झाम्पल फॉर द वर्ल्ड. समजतं? जो माणूस करतो ना तोच उदाहरण होतो. गरुड हा जगासाठी उदाहरण आहे. मला असं वाटतं या गरुड जर माणूस असता त्याला मी माझा गुरु केलं असतं. त्याला मी माझा गरुडापासून खूप साऱ्या गोष्टी पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं. शेवटची गोष्ट, गरुड नवीन पंख येण्यासाठी स्वतःला त्रास करून घेतो. स्वतःचे पंख उपटतो. ज्या गोष्टी तुमच्या कामाच्या नाहीत ना, तुमच्या जीवनात, तुमच्या सवयी, तुमच्या आदती,
तुमच्या खोडी काढून फेका. त्रास झाला तरी चालेल. आमच्या चर्च मेंबरला विचारलं, का तुम्ही मिसरी लावता, सोडून द्या ना. नाही म्हणे सर, सकाळी ना लय प्रॉब्लेम होतो. म्हणलं जोपर्यंत मिसरीत मुळासहित उपटून फेकणार नाहीस, तुझ्या जीवनात आशीर्वाद येणार नाही. कठीण आहे म्हणे सर. तंबाखू खाणाऱ्या माणसाला म्हटलं तंबाखू सोडा, म्हणे सुटत नाही राव, सोडू शकत नाही, मला जमतच नाही. मला हातात पकडून सोडून दे, पडली खाली. मला सुटली, हातातून सुटली, परत घेऊ नकोस. काही वाईट सवयी आम्हाला आहेत गुपित. कशा आहेत कांबळे साहेब? कोणालाच माहित नाही. पांढरे शुभ्र आम्ही आहोत बाहेर, पण आतमध्ये कुठेतरी काळा डाग आहे. हा काळा डाग गँग्रीन होऊ शकतो बरं का. हा काळा डाग तुमच्या जीवनातली फोडी होऊ शकतो, तुम्हाला ब्रेन हॅमेज देऊ शकतो. हा काळा डाग, काळ्या सवयी ज्या देवाला आवडत नाहीत, त्या तुमच्या जीवनातून तुम्ही स्वतःच उपटून फेकायचा प्रयत्न करा. त्रास झाला तरी चालेल. क्लिअर? समजतं का? त्याने आपले पंख उपटले. सोपं नाही स्वतःचा पंख उपटून फेकणं, म्हणजे कामाचं नाही. जे अडखळण झालंय ते उपटून फेकायचा प्रयत्न करा. ज्या गोष्टी तुमच्या शरीरात अडखळण होतात ना, डॉक्टर म्हणतात कापावं लागेल. हृदयात आहे बायपास करावं लागेल, पायात आहे कापावं लागेल. पाय कापायची तयारी ठेवतात, बरोबर की नाही? कारण ते अडखळ त्याच्यामुळे सगळं शरीर नाश होईल. देवाला आवडणारी कोणती गोष्ट आमच्यात आहे, स्वतः शोधा आणि काढून फेका. जे देवाला आवडत नाही ना, तुम्हाला आवडतंय, अशा कोणत्या गोष्टी आहेत लिस्ट बनवा. भले एका दिवसात नाही होणार, पण 6 महिन्यात का होईना व्हायला पाहिजे, निघून जायला पाहिजे. देवाला न आवडणारी प्रत्येक गोष्ट आमच्या जीवनातून बाहेर निघायला पाहिजे. त्रास झाला तरी चालेल, बरोबर आहे का? एक गोष्ट निघून जाईल. लक्षात ठेवा, त्या गोष्टीवर देव नवीन गोष्टी बाहेर काढेल. खजाल स्वभाव निघून गेला, देव नवीन चांगला स्वभाव बाहेर काढेल. वाईट नजर निघून गेली, देव चांगली नजर बाहेर काढेल. वाईट कपट निघून गेलं, देव चांगल्या भावना बाहेर काढेल. लालच निघून गेलं, देव आम्हाला दीनदयाल आहे ना, आम्हाला मदत करणारा आमच्यातून बाहेर काढेल. जोपर्यंत ह्या गोष्टी, जुनाट गोष्टी आमच्यातून जाणार नाही, हा जुनाट साप, प्रगटीकरणच्या पुस्तकात जुनाट साप म्हणजे सैतानाला, जो साप एदेन बागेत होता, तो तुम्हाला मला पकडून प्रगटीकरणच्या पुस्तकात मोठा अजगर झालाय. समजलं? त्या सापाला येशू जुनाट साप म्हणतोय. देव आमच्या जीवनात अशा लहान गोष्टी आहेत ज्या देवाला आवडत नाहीत. कोणतेही असतील, आम्हालाच फक्त माहिती आहे. माणूस एकट्यात काय विचार करतो ना, तेच खरा तो आहे. एकट्यात तुम्ही काय विचार करता ते तुम्ही आहात. देवाला सांगा, देवा ह्याच गोष्टी ज्या तुला आवडत नाहीत काढून फेक. गरुड स्वतःचे पंख उपटून फेकतो, स्वतःला त्रास करून घेतो. आणि आनंदाची गोष्ट अशी असते, ज्या जागेवर तो उपटून फेकतो पंख, त्या जागेवर त्याला नवीन पंख येतात. जुनी चोच तो तोडून टाकतो, जी कामाची नाही, त्या जागेवर नवीन चोच येते. ज्या पायाचे नख जुनाट झालेत, काम करत नाहीत, ते नख खरडून तो तोडून टाकतो. आणि तोडल्यावर त्या चोचे जागेवर नवीन चोच येते, त्या पंखाच्या जागेवर नवीन पंख येतात, त्या नखाच्या जागेवर नवीन नख येतात. आणि पुन्हा 30 वर्ष आयुष्य आनंदानं आणि स्वाभिमानाने तो जगतो. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना माझा विश्वास आहे, आज या गरुडाच्या जीवनातून परमेश्वराने आम्हाला खूप काही शिकवलं आहे. जे तुम्ही ऐकलं, जे तुम्ही शिकलात,
याचा रोज विचार करा आणि ख्रिस्ती जीवनामध्ये, ख्रिस्ती सेवेमध्ये गरुडासारखं उदाहरण लोकांसाठी बना. तुम्ही सक्सेस व्हा. देव तुम्हाला आशीर्वाद देव. गॉड ब्लेस यू. थँक्यू.